ते विसरलो होतो मी रेकॉर्डिंगचा ऑन करायला. ओके, तर थोडंसं माईक ऑन करून सांगितलं तरी चालतंय, कारण माझं मेसेजकडे लक्ष राहत नाही. मेसेजसाठी मला दुसरीकडे जावं लागतं. कुठे गेला? ओके, सो ग्रुप वर्कचा जो कंटेंट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, भलेही तो कमी का असेना, पण त्या पद्धतीनं जर तुम्हाला ड्युरिंग द MSW कोर्स ते मिळालं, तुम्ही तसं घेतलं, म्हणजे दोन्ही बाजू आहे त्याला. जर आपल्याला मिळत नसेल तर आपण त्यांच्यापर्यंत ते जे अवेलेबल आजकाल डिजिटलाइज वर्ल्डमध्ये कोणतीच गोष्ट साध्य करता येण्यासारखी नाही. या सगळ्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. जर आपल्याकडे सायंटिफिक नॉलेज प्रोव्हाइड करणारी मेकॅनिझम अवेलेबल नसेल तर आपल्यापर्यंत येत नाही काय, तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. तर त्यामुळं याच्यातला सगळ्याच कंटेंट जो आहे तो इंग्रजीच्या बुक्समध्ये आहे, मराठीच्या मला माहिती नाही आहे. त्यामुळे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत सायंटिफिकली पोहोचलेलं नाही आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. पण इथं अभ्यासक्रम जेव्हा सेट आणि नेटचा अभ्यासक्रमाचा विचार करतो आपण, तर तिथे बऱ्याचशा गोष्टी स्टँडर्डाइज गोष्टी असतात आणि त्या तुम्हाला इथे आता डिफिकल्ट वाटू शकतात. म्हणजे ग्रुप वर्कमध्ये कधी स्टॉर्मिंग नॉर्मिंग असं ऐकलंय का तुम्ही? नाही सर. हे स्टॉर्मिंग नॉर्मिंग हे मी ग्रुप वर्क मध्ये शिकलेलं माझ्या लक्षात आहे. ते स्टेजेस कशा आहेत ते ग्रुप वर्क मध्ये, आणि हा ग्रुप वर्कचा पार्ट आहे, थेअरीचा ग्रुप वर्क मधला. तर त्याच्यात म्हणजे त्या लेवलचं ट्रान्सलेशन अवेलेबल नाही, हा भाग आपण म्हणजे जे काही मिळतं तेच खूप झालं असं म्हणून चाललं, तर आपला जो प्रॅक्टिसचा भाग आहे तो सायंटिफिक राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी सायंटिफिक पद्धतीनं केल्या जात नाही. त्या नावापुरतं, डिग्रीपुरतं म्हणजे वाजवल्यासारखं करायचं, नाचल्यासारखं करायचं, अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी खूप खूप नॉर्मल लेवलवर घेतल्या जातात. आणि ते तुम्ही जर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेत विचार केला तर तसं नाही चालत. तिथे सगळ्या गोष्टी एका मोजमापामधल्या असतात. त्यामुळे प्रॅक्टिस साईडमध्ये केसवर ग्रुपवर अजून कोणाचा मेसेज आहे का? नाही, आवाज नाही येत आहे. तुझे माईकच ऑन नाही झाला आहे तुझा, पूजा. ठीक आहे. हां, तर प्रॅक्टिस साईट्स ज्या आहेत, साईट्सचा अर्थ इथे ते फील्ड, प्रॅक्टिसचे फील्ड, त्याच्यामध्ये केसवर्क आणि ग्रुप वर्कची प्रॅक्टिस असते. क्लायंट, ग्रुप आणि व्हेरियस सेटिंग्स अगेन साईट सेटिंग्स हा सिमिलर वर्ड आहे. आणि सेटिंग्स चिल्ड्रन, करेक्शनल, administration, health, women, person with disabilities, older person, oppressed groups, religious minorities. मला वाटते रिलिजियस मायनॉरिटीज हा शब्दाची डेफिनेशन आणि त्याची अंडरस्टँडिंग PG झाल्यावर सुद्धा बऱ्याचदा नसते, आणि ते आपल्या शिक्षण व्यवस्थेचं मोठं काय म्हणतात त्याला ड्रॉबॅक आहे.
पीजी लेवलचं एज्युकेशन, पीजी नंतरचं जे एज्युकेशन आहे ते असं फॉर्मल एज्युकेशन नसतं, म्हणजे तुम्हाला कॉलेज रेग्युलर अटेंड करावं लागतं असा भाग नसतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, आता एम.फिल तर बंद केलेला आहे, पण पीएचडीचा जो भाग आहे तो सेल्फ स्टडी असतो आणि तो सेल्फ लर्निंग, सेल्फ स्टडी या आधारावर जास्त असतो. हे पीजी स्टडी ही एज्युकेशन स्ट्रीम मधली फॉर्मल एज्युकेशन देणारं हे लास्ट इयर आहे आणि त्या लास्ट इयरमध्ये आपल्याला त्या लास्ट इयर पर्यंत आणि ते लास्ट इयर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा ज्या संकल्पना आपल्या समाजामध्ये आहेत, ज्या संकल्पना आपल्या आजूबाजूला आहेत, त्या संकल्पनांची क्लॅरिटी सुद्धा येत नाही आणि क्लॅरिटी तर दूरचा भाग राहिला, पण त्याचं बेसिक पण आपल्याला माहिती नसतं. तर मग हे सगळं सिलेबसचा पार्ट आहे. म्हणजे आता जसं तुम्ही रिलिजियस मायनॉरिटी, तर तिथे हे ग्रुपवर शिकवताना रिलिजियस मायनॉरिटीज, मग त्याच्यामध्ये मायनॉरिटीज म्हणजे काय आणि रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे काय, ह्या सुद्धा क्लॅरिटीज होणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा ग्रुपवरच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा केसवरच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा एकंदर सोशल वर्कच्या 2 वर्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये अभ्यास करता तेव्हा. तर अशा अनेक संकल्पना, जसं सोशल सिक्युरिटी म्हणजे या संकल्पनेबद्दल काहीतरी सुरक्षा प्रोव्हाईड करणं वगैरे अशा पद्धतीनं संकल्पनांची माहिती आहे किंवा जी माहिती आहे, एक तर माहिती नाही आहे, जी माहिती आहे ती चुकीच्या ट्रॅकवरची आहे, ते सायंटिफिक नाही आहे. तर ह्या संकल्पना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतात कॉमन अंडरस्टँडिंग डेव्हलप करायला सोशल वर्कमधली. त्याच्यानंतर पर्सन हू आर गे अँड लेस्बियन हे आता कुठे ट्रान्सजेंडरचा ऍक्ट आल्यानंतर गेज, लेस्बियन किंवा आपण त्याला थर्ड जेंडर वगैरे ह्या ज्या संकल्पना वापरतो, हे सुद्धा लोक समूह, हा जो समूह हा हे माणसं आहेत या ही जी भावना आहे समाजामधली आता कुठेतरी जागृत व्हायला लागलेली आहे. त्या अनुषंगानं समाजामध्ये हे सगळे ग्रुप आहेत, जे की त्यांची स्वतःची वेगळी आयडेंटिटी असते. म्हणजे भलेही ती आयडेंटिटी त्यांच्या जेंडरवर, सेक्सवर डिपेंड असते. तर त्यांचं सुद्धा समाजातलं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाला धरून त्यांचे प्रश्न हे सुद्धा आत्ता कुठे सिलेबसमध्ये यायला लागलेलं आहे. म्हणजे केस वर्क आणि ग्रुप वर्क करताना गेज आणि लेस्बियन किंवा ट्रान्सजेंडर या लोकांचा गट असेल, तर त्या गटासोबत त्यांच्या नीड्स आयडेंटिफिकेशन करणं, त्यांचे इश्यूज डील करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोशल वर्क प्रॅक्टिस करताना कधी शक्य होईल ते, तर ते करण्याच्या आधी आपलं स्वतःचं म्हणजे सोशल वर्कर्सचं ती लेवल ऑफ कॅपॅसिटी बिल्ड झाली पाहिजे. आणि आपल्याकडे शोकांतिका हेच आहे की आपलं नुसतं अंडरस्टँडिंग पण बिल्ड होत नाही. तर प्रॅक्टिस कधी करणार या गटांसोबत? ओल्ड एज, डिसॅबिलिटीच्या गटांसोबत कधी प्रॅक्टिस करणार? म्हणजे आपल्याला अनेक अनेक कारणं त्याला कारणीभूत आहेत. म्हणजे नॉट नेसेसरी की जसं डिसॅबिलिटी सेक्टरमध्ये जर इथं यवतमाळमध्ये काम करायचं असेल तर 1-2 एक्सपोजर आहेत. पण ते एक्सपोजर घेण्यासाठी तुम्हाला खूप लांब जावं लागेल. तर तसं शक्य होत नाही आपल्याला. आपल्याला जवळच पाहिजे असते सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळं डिसॅबिलिटी सेक्टर मधल्या ग्रुपसोबत सुद्धा काम करण्याचा इथे यवतमाळमध्ये पण स्कोप आहे. पण तसा घेण्यासाठी वेळ, पैसा खर्च करावा लागतो. तर ती तयारी आपली नसते, म्हणून आपलं त्या गटांसोबतचं काम नसते. आपल्याला ग्रुप वर्कमध्ये फक्त शाळेतला व्यसनाचा खर्याचं व्यसन आहे तो गट घेतला किंवा मग शैक्षणिक मागासलेपणा आहे तो गट घेतला
किंवा मग मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती दिली, तो गट घेतला. बस याच्या पलीकडे ग्रुप वर्क प्रॅक्टिस ही वेगवेगळ्या गटांसोबत कशी असू शकते, डिफरंटली कसं आहे, आणि थेअरीचा जो कन्सर्न आहे, हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, त्या प्रॅक्टिसला जर तुम्ही थेरॉटिकल जोड दिला, तर इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड थेअरी व्हाईल वी आर वर्किंग इन द फील्ड. तर फील्डमध्ये काम करताना किंवा फील्ड वर्क करताना तुम्हाला जर थेअरीची लिंक करता आलं, तर खूप इझी जातं थेअरीज समजून घ्यायला. त्यामुळं लेस्बियन, गेज, बायसेक्सुअल, हायड्रोसेक्सुअल या गटांसोबत जर काम करायचं असेल, ट्रान्सजेंडर या गटांसोबत काम करायचं असेल, तर त्यांच्याबद्दलची अंडरस्टँडिंग आपली पहिली डेव्हलप झाली पाहिजे. तर ही अंडरस्टँडिंगच डेव्हलप होत नाही आहे. आपल्याला त्याच्याबद्दलच माहितीच नसतं. म्हणजे माहिती काय असणार आहे, तर GSMT मध्ये कोणीतरी एखाद तासाचं लेक्चर दिलं असेल, तेवढीच माहिती. तर ह्या सगळ्या समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळे असणारे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप सोबत जर काम केलं तर आपल्याला वेगळं असं एक्सपोजर मिळू शकतं, लर्निंग एक्सपोजर थ्रू केस वर्क आणि ग्रुप वर्क. इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप माहितीच आहे आपल्याला. Unit 4, social work with communities and social action. कम्युनिटी ऑर्गनायझेशन, इथे कम्युनिटी ऑर्गनायझेशन नावाचा पेपरचा कंपोनंट आहे. त्याच्यानंतर सोशल ॲक्शनचा कंपोनंट आहे. हे 2 कंपोनंट याच्यामध्ये जास्त रिफ्लेक्ट होत आहेत. तर त्याच्यामध्ये कम्युनिटी ऑर्गनायझेशनची कन्सेप्ट, डेफिनेशन, स्कोप, हिस्ट्री, पर्स्पेक्टिव्ह इन इंडिया आहे. कम्युनिटी ऑर्गनायझेशन, समुदाय संघटन. ऑर्गनायझेशनचा ट्रान्सलेशन केलं तर संस्था तिथे, पण ते संस्था इथे त्याचा अर्थ नाही आहे. कम्युनिटी ऑर्गनायझेशन, समुदाय संघटन असा शब्द आहे तो. आणि त्या समुदाय संघटनेची संकल्पना, व्याख्या, व्याप्ती आणि भारताच्या संदर्भामध्ये समुदाय संघटनाचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन काय आहे, UK मध्ये काय आहे, USA मध्ये काय आहे, तर या हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास यामध्ये आहे. सोबतच कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स, त्याला CBOs म्हणतात. तर CBOs काय आहे, त्यांचं रोल काय आहे कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये, हा सगळा भाग आहे. ह्युमन कॅपिटल आणि सोशल कॅपिटल. तर हे सगळे कम्युनिटी ऑर्गनायझेशनच्या सिलेबस मधला पार्ट आहे. त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन, स्टेप्स इन कम्युनिटी ऑर्गनायझेशन, मेथड्स, प्रिन्सिपल, स्किल्स, अझम्पशन्स, रेकॉर्ड मेंटेनन्स इन्व्हॉल्विंग NGOs इन कम्युनिटी ऑर्गनायझेशन. सो आता आपण बघितलं की केस वर्क, ग्रुप वर्क हे ज्या मेथड्स आहेत सोशल वर्कच्या, त्याच पद्धतीनं ग्रुप वर्क सुद्धा ही डायरेक्ट मेथड आहे केस सोशल वर्कची. आणि त्या डायरेक्ट मेथडमध्ये तुम्हाला असं दिसेल की स्पेसिफिकली अगेन म्हणजे तिन्ही मेथड्समध्ये तुम्हाला प्रिन्सिपल, स्किल्स, स्टेप्स हे तिन्ही मेथड्समध्ये सापडतील. 1-2 सिमिलर असतील, पण मॅक्झिमम ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या कॉन्टेक्स्च्युअल डिफरन्सेस तुम्हाला म्हणजे त्या मेथड्सनुसार त्याचे स्किल्स, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याच्या स्टेप्स हे वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर अप्रोचेस इन कम्युनिटी ऑर्गनायझेशन, मॉडेल्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत. आता कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा वेगवेगळे मॉडेल्स यूज केले जातात. तर ते मॉडेल्स कुठले आहेत त्याच्याबद्दल आहे, त्यात स्ट्रॅटेजीज कुठल्या वापरतात, लिडरशिप डेव्हलपमेंट अँड लीडर्स. आता हे लीडर्स, कम्युनिटी ऑर्गनायझेशन प्रॅक्टिस करताना लीडरशिप
हा मुद्दा, लिडरशिप डेव्हलपमेंट आणि लीडर्स हा वेगळा आहे पहिल्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पहिल्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये लीडरशिप हे विदिन द ग्रुप असं होतं आणि ही लीडरशिपचा कॉन्टेक्स्ट जो आहे तो विदिन द कम्युनिटी असा आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग पार्टनरशिप, कोएलेशन्स, सो सोशल कम्युनिटी ऑर्गनायझेशन्समध्ये वेगवेगळे जे लीडर्स आहेत जे की या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये हेल्पफुल ठरू शकतात, तर त्यांची पार्टनरशिप बिल्ड करणं, वेगवेगळे अलायन्स असतात, त्यांचं कोएलेशन बांधणं, ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिटी ऑर्गनायझेशन प्रॅक्टिसमध्ये आहेत. सोशल ॲक्शन अँड सोशल मूव्हमेंट. सोशल ॲक्शन, सोशल मूव्हमेंट ची संकल्पना, इतिहास, सोशल ॲक्शन म्हणजे काय आणि ती एक मेथड आहे. अगेन रिसर्च, सोशल ॲक्शन आणि सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन ह्या इनडायरेक्ट मेथड ज्या आहेत, त्याच्यातली सोशल ॲक्शन ही मेथड जी आहे ही प्रॅक्टिसमध्ये आपल्याकडे नाही आहे विदर्भामध्ये बाकी ठिकाणी आहे. तर विदर्भामध्ये नाही याचा अर्थ असा आहे की एक्सपोजर त्या लेवलचं दिलं जात नाही आहे. तर एका बॅचला मला वाटते चांगल्या पद्धतीचं सोशल ॲक्शनचं एक्सपोजर मिळालं होतं. कारण त्यावेळेस शंभरकर सर हा विषय घेत होते आणि त्यांनी ते प्रॅक्टिकल एक्सपोजर दिलं. मला वाटते त्यातले काही जण आहे, भारती आहे, वैभवचीच बॅच आहे ना? नाही. हो सर, माझीच बॅच आहे. अच्छा, तुझीच बॅच आहे, बरोबर. सो रोशना आहे, भारती आहे, वैभव आहे, त्यांच्या बॅचला हे सोशल ॲक्शनचं थोडं एक्सपोजर मिळालं. पूर्ण नाही म्हणत मी, थोडं एक्सपोजर मिळालं. ते ॲक्शन, हाऊ टू बिल्ड द ॲक्शन, ती प्रोसेस, तर त्यांनी ते थेरॉटिकली किती गेन केलं तो भाग वेगळा आहे, पण त्याचं थोडं एक्सपोजर त्या बॅचला मिळालेलं आहे. तर सोशल ॲक्शन ही मेथड प्रॅक्टिसमध्ये चांगल्या पद्धतीनं आहे, ज्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट चांगला होतो. हे सोशल ॲक्शन वेगवेगळ्या राज्यांमधल्या अभ्यास केला स्टडी टूर करताना, तर तुम्हाला तिथं लक्षात येते की वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही मेथड प्रॅक्टिसमध्ये लोक यूज केली जाते आणि चांगल्या पद्धतीने यूज केली जाते. याचा फायदा पण आणि रिझल्ट पण चांगले आहेत. जसं नर्मदा बचाव आंदोलन तुम्ही ऐकलं असेल मेधा पाटकरांचं, तर त्याच्यामध्ये सोशल ॲक्शन ही मेथड इफेक्टिव्हली यूज केली जाते टू रेज द व्हॉइस ऑफ ट्रायबल कम्युनिटीज. आदिवासी समुदायांवर होणाऱ्या ॲट्रॉसिटीज, आदिवासी समुदायावर होणारे अत्याचार या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल ॲक्शन ही मेथड इफेक्टिव्हली यूज केली जाते. यासाठी यूज केली जातेच नाही, तर एन नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सोशल ॲक्शन ही मेथड यूज केली तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते चांगले आहेत. सोशल ॲक्शन आणि सोशल मूव्हमेंट ह्या दोन मध्ये खूप डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण कुठे होतो? तर सोशल ॲक्शनचे काही मॉडेल्स आहेत, तर ते मॉडेल्स पण इथे त्या मॉडेल्सची नावं दिलेली आहेत. ते मॉडेल्स वगैरे आपण पुढे बघूया सिलेबस घेताना. त्याच्यानंतर सोशल मूव्हमेंटमध्ये त्याचं ओरिजिन कसं आहे, स्वरूप काय आहे, टाईप्स काय आहेत, वेगवेगळ्या थेरीज, सोशल मूव्हमेंट्सबद्दलच्या थेरीज काय आहेत, नवीन सोशल मूव्हमेंट्स कुठल्या आहेत याच्यावरचा कंटेंट आहे. त्याच्यानंतर सोशल मूव्हमेंट, सोशल ॲक्शन आणि सोशल चेंज ह्या संकल्पनांचं ॲनालिसिस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आयडियॉलॉजी, स्ट्रक्चर, लीडरशिप, प्रोसेस, आउटकम. तर याला घेऊन ह्या सगळ्या तिन्ही संकल्पना कशा आहेत, म्हणजे सोशल मूव्हमेंट, सोशल ॲक्शन आणि सोशल चेंज याच्यामध्ये आयडियॉलॉजी कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, लीडरशिप आणि प्रोसेस आणि आउटकम या सगळ्या
वेगवेगळ्या मेथड्स मधून कोणत्या गोष्टी कशा एक्झिक्यूट होणं म्हणजे कशा दिसत आहेत, कसं ते काम होतं, म्हणजे एखादं काम सोशल मुवमेंटच्या माध्यमातून कसं होतं. मग ते काम करताना सोशल मुवमेंट म्हणजे काय असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, त्याच्या मुवमेंट्स मध्ये लिडरशिप कशी असते. म्हणजे जर तुम्ही युट्यूबवर जाऊन स्पेसिफिकली आत्ता काही काळापूर्वी आपल्याकडे शेतकऱ्यांचं आंदोलन खूप न्यूज चॅनलनी कव्हर केलं आणि ते आंदोलन झालं. तर त्या आंदोलनासंदर्भात लई काही कव्हरेज जर तुम्ही युट्यूबवर जाऊन बघितलं तर तुम्हाला यातले बरेचसे मुद्दे, आयडियोलॉजी, स्ट्रक्चर, लीडरशिप, प्रोसेस आणि आउटकम हे तुम्हाला सोशल मुवमेंट, सोशल ॲक्शन आणि सोशल चेंजच्या कॉन्टेक्स्टमध्ये समजून घेता येईल. इथे आयडियोलॉजीचा जो मुद्दा आहे तो आयडियोलॉजिकल मुद्दा म्हणजे विचारधारा, कोणत्या विचारधारेचा प्रभाव कुठल्या गोष्टींशी, कुठल्या संकल्पनेशी आहे. मग गांधीजींची आयडियोलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये सोशल मुवमेंट आणि सोशल ॲक्शन कसं आहे, सोशल चेंज कसं आहे. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, तर हे सोशल मुवमेंट मध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे लोक जे आहे, तर त्यांचा आयडियोलॉजिकल अप्रोच कसा होता, त्यांचा आयडियोलॉजिकल अप्रोच असताना त्यांची लिडरशिप कशी होती, त्यांची प्रोसेस कशी होती, हा सगळा भाग युनिट 4 मध्ये आहे. So 5 again, research in social work, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अप्रोचेस. ए मध्ये क्वांटिटेटिव्ह रिसर्च, बेसिक ऑफ सोशल सायन्स रिसर्च, त्यातलं अर्थ, सोशल सायन्स अँड सोशल वर्क रिसर्च. आता बघा आपल्याकडे ग्रंथालयामध्ये आता किती लोक आहेत, 17 लोक आहेत. ते यातल्या एक एक दोन लोक जर सोडले तर बहुतांश लोकांनी ओके, सो 17 लोक आहेत, तर एक दोन लोक जर सोडले तर बहुतांश लोकांनी रिसर्च कुठे गेलं, हा, तर रिसर्च प्रपोजल बनवलेले आहेत. तर रिसर्च प्रपोजल बनवताना जो मराठी रिसर्च मधला, म्हणजे काहींनी तर त्यांचे डिझर्टेशन कंप्लीट पण केलेलं आहेत, रिसर्च रिपोर्ट MSW झालाय त्यांचं. तर त्याच्यामध्ये सगळ्यांबद्दलच आहे हे, म्हणजे ज्यांचं प्रपोजल आहे, ज्यांचं नाही आहे, ज्यांनी सगळं संपलेलं आहे, सबमिटही केलेलं आहे, त्यांनी जर मागचं जे चांगलं आहे रिसर्च प्रपोजल आणि रिसर्च या दोन्ही मध्ये जर शोधलं तर त्यांच्या याच्यामध्ये सामाजिक संशोधन असा शब्दप्रयोग आढळून येईल. बरोबर आहे का? हो सर, सामाजिक संशोधन. हा, आत्ताच्या याच्यामध्ये विकास आहे का तुमच्या प्रपोजल मध्ये संदर्भ? भक्ती, आवाज नाही आला भक्ती. हॅलो, आता येते सर? हा, आता येत. हॅलो.
हा प्रपोजल मध्ये असं पॉइंट नव्हता सर. प्रपोजल मध्ये नाही आहे, पण तुम्ही तुमचं रिसर्च मध्ये. हा रिसर्च प्रपोजल मध्ये पण आहे. ते कुठं आहे मी सांगतो. एक तर तुम्ही जर काही कुठलं जस्टिफिकेशन दिलं असेल की हीच पद्धत का वापरलेली आहे आराखड्यामध्ये वगैरे, तिथं असेल. काही लोक व्याख्या देतात याच्या, गृहीत कृत्य म्हणजे काय वगैरे जे लिहिलं जातं तिथं असते. नाही तर मग तुमच्या संदर्भ सूचीमध्ये पाहायचं, तिथं सामाजिक संशोधनाच्या पुस्तकाचा संदर्भ असतो. हो बरोबर आहे. सर. हो हो हो. तर हे सगळ्यांनीच पाहायला, सगळ्यांनी जर बघितलं तर सगळ्यांचेच आहे. ज्यांचं रिसर्च झालेलं आहे त्यांच्याकडे आहे आणि ज्यांचं प्रपोजल सबमिट झालेलं आहे त्यांच्याकडे आहे. पण मुळामध्ये हे इथं एवढा चर्चा याच्यासाठी करणं आहे की सोशल सायन्स आणि सोशल वर्क रिसर्च, सोशल सायन्स रिसर्च आणि सोशल वर्क रिसर्च, सामाजिक संशोधनशास्त्र आणि समाजकार्य संशोधन, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मराठीच्या पुस्तकांमध्ये त्याला एकच करून टाकलेलं आहे. आणि त्याच्या माग कुणी जात नाही की हे सामाजिक संशोधन पद्धती आहे का सोशल वर्क समाजकार्य संशोधन पद्धती आहे. डेफिनेटली समाजकार्य संशोधन पद्धती ही सामाजिक संशोधन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडे घाटोळेचं पुस्तक, आपल्याकडे मला वाटते सुरेश मिश्रांच्या पुस्तकावरचं नाव, टायटल काय आठवत नाही मला, पण घाटोळे पासून नागनाथ, आणखीन कोणते ते एक दोन रिसर्च वाले जे मराठी आहेत बुक्स, आणि आता काही नवीन आले असतील, तर त्याच्यामध्ये सामाजिक संशोधनावरच भर आहे. कारण सामाजिक संशोधनामध्ये इतर ज्या स्ट्रीम्स आहे, सोशलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, मराठी आहे वगैरे, ह्या सगळ्या सोशल सायन्सेस जेवढे सब्जेक्ट्स येतात ते सगळे सोशल सायन्स रिसर्च मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. सोशल वर्क रिसर्च हा वेगळा आहे आणि ते तुम्हाला, मला वाटते, चांगल्या पद्धतीनं इंग्रजी लिटरेचर एक्सप्लेन करू शकतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सोशल सायन्स रिसर्च अँड सोशल वर्क रिसर्च. म्हणून सोशल वर्क रिसर्च अभ्यासायचा असेल तर डेफिनेटली इंग्रजीचा संदर्भ जर घेतला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून येईल. या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत आणि त्याची मेथडॉलॉजी तुम्ही इकडं, त्याचा संदर्भ इकडे घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण आपल्याकडे ते परंपरेनं चालू आहे, त्याला म्हणजे परंपरेनं जे चालू आहे त्याच्या पलीकडे कोणी अभ्यास करायला जात नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टी तशाच चालू आहेत. सो बघू आपण. शंभरकर सर म्हटले की मी पण घेईन म्हणून याच्यात काही क्लास रिसर्चचा, पण मागच्या वेळेस पण म्हटलं होतं त्यांनी, पण त्यांना शक्य नाही झालं. पण जर पुढे त्यांनी काही 5-6 क्लासेस घेतले रिसर्चवरचे, तर त्याच्यामध्ये सुरुवातच ही आपण त्याच्यामध्ये हा कंटेंट असणार आहे की सोशल सायन्स रिसर्च आणि सोशल वर्क रिसर्च मधला फंडामेंटल डिफरन्स काय आहे. तर हे मिनिंग, नेचर आणि स्कोप मला त्यातनं समजून येईल. आता हा सिलेबसचा कंटेंट जो आहे, नंबर मला वाटते 5 आहे, युनिट. हो, तर युनिट 5 पार्ट ए, बी आणि सी. तर हा चांगला करणं, सगळ्यात चांगला करणं गरजेचं आहे. चांगला करणं म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलवर, रीडिंग लेवलवर याचा चांगला अभ्यास करणं गरजेचं यासाठी आहे. कारण हा याचा जो रिफ्लेक्शन आहे सेट आणि नेट एक्झाम मध्ये जास्त असतो कम्पेअर टू अदर कंटेंट. म्हणजे इतर टॉपिक्सच्या तुलनेमध्ये रिसर्चच्या टॉपिकचं रिफ्लेक्शन हे फर्स्ट पेपरमध्ये पण आढळून येतं आणि सेकंड पेपरमध्ये पण आढळून येतं.
सो फर्स्ट पेपर सगळ्यांना कॉमन जरी असला तरी त्याच्यामध्ये मेजॉरिटी कंपोनंट जो आहे, आस्पेक्ट जो आहे तो रिसर्चवर असतो. म्हणून रिसर्च हा जो विषय आहे हा स्पेसिफिकली जर चांगल्या पद्धतीने समजून घेतला तुम्ही तर खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन जास्त असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही ते व्यवस्थित समजून घेतलं तर मी माझ्या पद्धतीनं काही रिसर्चवरचे क्लास घेणार आहे. 100 सर घेतील नाही घेतील त्याचं माहिती नाही, तरी पण माझ्याकडे जो काही कंटेंट आहे रिसर्च संदर्भातला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे. त्याच्यानंतर स्टेप्स रिसर्च मधल्या, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन, फॉर्म्युलेशन, रिसर्च प्रॉब्लेम, लिटरेचर रिव्ह्यू, ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस, फॉर्म्युलेशन, रिसर्च डिझायनिंग, sample designing, sources, methods and tools of data collection, processing, analysis of data and writing research report including presentation and style of references. Citing and paraphrasing ह्या दोन मुद्दे इकडे वापरले जात नाहीत, पण ते रिसर्च आस्पेक्ट आहे. स्टाईल ऑफ रेफरन्स हा डेफिनेटली काही लोक चांगल्या पद्धतीनं करतात, पण बहुतांश तेवढं काही सिरियसली करत नाहीत. आता याच्यातले सगळे मुद्दे जे आहे फॉर्म्युलेशन पासून रिसर्च प्रॉब्लेम्स, लिटरेचर, तर माझ्याकडे 4-5 PhD चे प्रपोजल्स आहे. तर त्या प्रपोजल्स मध्ये सुद्धा रिसर्चच्या स्टेप्स जर बघितल्या तर ते स्टेप्सची अंडरस्टँडिंग PhD लेवलला सुद्धा इकडे दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे नुसतं नेट सेट पुरतं मर्यादित नाही आहे. इफ यू विलिंग टू परसीव हायर एज्युकेशन म्हणजे PhD जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तिथेही तुम्हाला या संकल्पना या पायऱ्या महत्वपूर्ण ठरतात टू सबमिट द प्रपोजल. म्हणजे तिथेही प्रपोजल सबमिट करताना हेच मुद्दे असतात, फक्त लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ही बियॉन्ड मच बियॉन्ड द MSW अशी असते. आणि म्हणजे मला सुरुवातीला PhD गाईड होऊन फार चांगलं वाटायचं, पण आता जे प्रपोजल पाहत आहे लोकांचे आणि अभ्यास करण्याची तयारी पाहत आहे तर ते फार काही समाधानी नाही आहे ज्या पद्धतीनं PhD स्टुडंट्स आहेत. तर त्याचा मागचं हेच आहे की सायंटिफिक अंडरस्टँडिंग वाढवण्याच्या मागे कोणी पडत नाही, फक्त डिग्री घेण्याच्या मागे पडले जातात आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम्स खूप सारे क्रिएट होतात. बेसिक स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट जे आहेत त्या सुद्धा अगेन तुमच्या सिलेबस मधला पार्ट आहे MSWच्या, आणि इथे सुद्धा, आणि हा अगेन हा जो भाग आहे हा स्टॅटिस्टिकल आस्पेक्ट हा तुम्हाला युनिट पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा थोडा बहुत येतो. त्यात मीन काढण्यासंदर्भात, पर्सेंटेज काढण्यासंदर्भात किंवा रेशोच्या संदर्भामध्ये येतो. The process of statistical inquiry dealing with descriptive and inferential statistical methods, parameters and non-parametric tests. तर ह्या टेस्ट कुठल्या आहेत, त्यांची संकल्पना काय आहे, प्रोसेस, स्टॅटिस्टिकल इन्क्वायरीची प्रोसेस काय असतं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पार्ट बी मध्ये याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा कॉन्टेक्स्ट इथं घेतलेला आहे. मीनिंग, बेसिक टेन्स, क्वालिटेटिव्ह रिसर्च, डायरेक्ट डिफरन्सेस बिटवीन क्वालिटेटिव्ह. हा बघते सर एकदा पुन्हा सोशल वर्क आणि सोशल सायन्स वर्क मधला फरक सांगा ना सर एकदा. सोशल सायन्स वर्क नाही आहे, सोशल वर्क रिसर्च आणि सोशल सायन्स रिसर्च.
सो डिटेल आपण पुढे बघणार आहोत. तर इथे आता समजून घ्यायचं असेल तर सोशल सायन्स रिसर्च हा समस्येची म्हणजे आपण काय म्हणू की जसं सोशल सायन्स म्हटलं तर सायकोलॉजी, सोशिओलॉजी हा सोशल सायन्स रिसर्च मधल्या स्ट्रीम्स आहेत. तर तिथे डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉब्लेम हा एवढाच भाग तुम्हाला मांडता येतो. पण सोशल वर्क रिसर्च मुळामध्ये ॲक्शन रिसर्चचा कंटेंट आहे आणि सोशल वर्क रिसर्चमध्ये नॉट ओन्ली टू डिस्क्राईब द प्रॉब्लेम बट ऑल्सो फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. हा बेसिक डिफरन्स आहे सोशल वर्क रिसर्चमध्ये आणि सोशल सायन्स रिसर्चमध्ये. तर याचं मराठी सांगतो मी तुम्हाला. मराठीत मी असं आत्ता जे मी बोललो त्याचा असा आहे की सामाजिक संशोधनामध्ये त्या समस्येचं स्वरूप तुम्हाला समजून येऊ शकतं. समाज, समस्या, त्या समस्येची व्याप्ती हे समजून घेणं सामाजिक संशोधन शास्त्राचा भाग आहे. परंतु समाजकार्य संशोधनामध्ये नुसतं समस्येचे पैलू, समस्येची व्याप्ती हे समजलं जात नाही, तर त्या समस्येचे पॉसिबल आन्सर्स काय असू शकतात याचं पण मांडणी समोर असते. बहुतांश करून सोशल ॲक्शन रिसर्च जो भाग आहे तो सोशल वर्क मधला भाग जास्त दिसून येतो की फंडामेंटली जर सोशल वर्क रिसर्च जर बघायचा असेल तर म्हणजे माझं PhDचा टॉपिक जो आहे तो सोशल वर्क रिसर्चचा टॉपिक आहे. तो जर बघितला तर माझा विषय असा होता की इनॅक्टमेंट ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ अँड डेव्हलपमेंट मॉडेल इन ट्रायबल एरिया. सो याचं काय आहे की आदिवासी भागांमध्ये मानसिक आरोग्याचं मॉडेल कसं कार्यान्वित होतं आणि त्याचा इफेक्टिव्हनेस कसा आहे, हा माझा PhDचा टॉपिक होता. पण सोशल वर्क रिसर्च मध्ये काय असतं, यू हॅव टू डेमॉन्स्ट्रेट द प्लॉट. म्हणजे कसं समजून घ्यायचं असेल सगळ्यांना तर शेतामध्ये जर ते काय कृषी कंपन्या वेगवेगळं हे आमचं प्रोडक्ट आहे आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे. तर हे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे याच्यासाठी काय करतात, डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट तयार केला जातो. शेतकऱ्यांना काहीतरी देऊन त्याचा एखादा अर्धा एकरचा हिस्सा मध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट तयार केला जातो. तिथे प्रोडक्शन घेऊन ते डेमॉन्स्ट्रेशन सगळ्यांना त्याचा अभ्यास करून दाखवला जातो. सेम गोष्ट सोशल वर्क रिसर्च मध्ये आहे. मानसिक आरोग्याच्या संदर्भातलं मॉडेल इफेक्टिव्ह आहे का नाही कम्युनिटी लेवलवर काम करणारं, हा नुसता थेरॉटिकल आस्पेक्ट नाही आहे, तर त्या प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन केलं 3 वर्ष इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर, इंटरव्हेन्शन केल्यानंतर, काम केल्यानंतर त्या कामाचं अनालिसिस करणं, त्या कामाची मांडणी करणं हा झाला सोशल वर्क रिसर्च. म्हणजे इथे ऍक्शन पण आहे आणि ती ऍक्शन स्टडी करणं आहे. त्याला ऍक्शन रिसर्च पण म्हणतात. ऍक्शन रिसर्च मध्ये यू नीड टू आयडेंटिफाय द फेनोमिना. तुम्हाला एखादा घटक, एखादी बाब अशी लक्षात आली ज्याच्यावर तुम्हाला असं वाटलं की याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. मग अभ्यास करायला पाहिजे तर मग ती बाब कशी आहे ती इम्प्लिमेंट करणं. इम्प्लिमेंट करून पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की ही बाब इम्प्लिमेंट केली, टेस्ट केली तर त्याचे हे रिझल्ट्स आहेत. त्याला सोशल वर्क रिसर्च म्हणतात. समजलं का? हो सर, हो. आपल्याकडे बहुतांश करून सोशल वर्क रिसर्चच्या प्रॅक्टिसेस रिसर्च मध्ये पण होत नाहीत आणि थेरॉटिकल मध्ये पण होत नाहीत. म्हणजे प्रॅक्टिकली पण होत नाहीत आणि थेअरी मध्ये पण त्या पद्धतीनं होत नाही.
सो अगेन क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च बद्दल फार आपल्याकडे अंधार आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन सुद्धा वापरवू दिल्या जात नाहीत. आता तुम्हाला सगळ्यांना हे दिसतंय का इथे? हायलाइट केलेलं दिसतंय? हो हो सर. सर, दिसत आहे. हा, तर हे रिसर्चचा पार्ट आहे आणि आपल्याकडे फोकस थोडस कोण तरी माईक बंद करून. ओके, थँक्यू. सो आपल्याकडे हे दोन्ही गोष्टी रिसर्च मधल्या आहेत. केस स्टडी हा रिसर्चचा पार्ट आहे, फोकस ग्रुप डिस्कशन हा रिसर्चचा पार्ट आहे. मला वाटते फर्स्ट सेम MSWच्या फर्स्ट सेम मध्ये केस वर्क आहे, केस स्टडी पार्ट नाही आहे आणि अनेक लोक आजही त्याला केस वर्कला केस स्टडी म्हणतायत. इथपासून आपल्याकडे अंधार आहे. त्याच्यानंतर मला वाटते सेकंड सेम मध्ये MSWच्या सेकंड सेम मध्ये फोकस ग्रुप डिस्कशन हा पार्ट आहे. त्याला ऑब्लिक असेसमेंट ऑफ गव्हर्नमेंट स्कीम हे त्याला ऑब्लिक आहे फोकस ग्रुप डिस्कशनला. आणि फोकस ग्रुप डिस्कशन हे एका फॅकल्टीने घेतलं होतं आणि ते खूप चांगलं एक्झाम्पल आहे की आपल्याकडे लेवल ऑफ अंडरस्टँडिंग विद इन द टीचिंग फॅटर्निटी मध्ये कसं आहे ते समजायला येतं. तर फोकस ग्रुप डिस्कशन हे मला नाही वाटत MSW लेवलवर ते याच्यामध्ये असायला पाहिजे. सेकंड सेम मध्ये ते थर्ड सेम मध्ये असेल, पण असलं तर ते ऑप्शन मध्ये नसायला पाहिजे होतं. त्याला काही दुसरा ऑप्शन जे दिलेलं आहे ते नसायला पाहिजे. तर ते स्पेसिफिकली थर्ड सेम मध्ये असायला पाहिजे फोकस ग्रुप डिस्कशन आणि ते त्या प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजे. तर ह्या केस स्टडी आणि फोकस ग्रुप डिस्कशन ज्याला FGD म्हणतात, ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या मधला भाग आहे. तर याच्यातनं क्वालिटेटिव्ह डेटा गॅदर केला जातो टू स्टडी अँड अनालिसिस द फेनोमेना. तर फेनोमेना म्हणजे एखादा घटक, ज्या घटकावर आपल्याला संशोधन करायचं आहे, ज्या बाबीवर संशोधन करायचं आहे, त्या बाबी संदर्भामध्ये केस स्टडी ही मेथड वापरली जाते आणि गेली पाहिजे, असं आपल्याकडे अजूनही तेवढं रिसर्च अंडरस्टँडिंग दिसत नाही आहे. म्हणजे रिसेंटली आत्ता एक मी इंटरव्ह्यू दिला काही दिवसापूर्वी टाटा इन्स्टिट्यूट मधला एका फॅकल्टी PhD करत होती. तर त्याच्यासोबतचा माझा इंटरव्ह्यू त्यांनी हे केस स्टडी, त्याची रिसर्चची मेथड जी आहे ती केस स्टडी हे होती आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन त्यांनी यूज केलेला आहे. आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन मध्ये केस स्टडी जेव्हा करतात तर तिथे नॅरेटिव्ह घेतले जातात, ऑब्झर्वेशन्स घेतले जातात. आता ऑनलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू झाला याच्यावर गुगल मीटवर आणि त्या गुगल मीट मधलं जे डिस्कशन होतं ते डिस्कशन म्हणजे मी जे जे बोललेलं आहे ते नॅरेटिव्ह त्या पद्धतीनं रेकॉर्ड करणं, त्याला रायटिंग फॉर्म मध्ये आणणं आणि त्यातले मेन ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते हायलाइट करणं आणि त्या डेटाचं अनालिसिस करणं, याला याला या सगळ्या प्रोसेसला क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणतात. म्हणजे एखाद्याचा इंटरव्ह्यू कंडक्ट करणं किंवा फोकस ग्रुप डिस्कशन मध्ये जो विषय आपल्याला फोकस ठेवून त्या ग्रुप मधलं डिस्कशन घडवून आणायचं असते, ते घडवून आणणं, ते डॉक्युमेंट करणं, ते ट्रान्सक्रिप्ट करणं. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे मी आता माझं सेशन रेकॉर्ड होत आहे ऑटोमॅटिकली, तर रेकॉर्ड झालेलं सेशन जर टाईप केलं तर त्याला ट्रान्सक्रिप्ट करणं म्हणतात. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल मेथड्स मी ज्या संस्थांमध्ये काम केलं तिथे ह्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे खूप इफेक्टिव्ह क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड्स ज्या आहेत त्या वापरता येतात.
आणि मिक्स मेथड हा खाली दिलेला आहे मिक्स मेथड. तर मिक्स मेथड सुद्धा वापरून रिसर्च केले जातो. हे अजूनही MSW लेवलवर लोकांमध्ये ते उतरलेलं नाही आहे. पण मी जिथे-जिथे जिथं काम केलंय त्याच्यामध्ये मिक्स मेथड डेफिनेटली यूज केल्या होत्या. आम्ही 2,600 लोकांचं सॅम्पल घेतलं होतं क्वांटिटेटिव्ह कंपोनंटमध्ये आणि क्वालिटेटिव्ह कंपोनंट्समध्ये वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज, फील्ड स्टडी केला होता, केस स्टडीज घेतल्या होत्या, FGD पण केलं होतं. तर ह्या तिन्ही मेथड्स यूज केल्या, त्याचे नॅरेटिव्हज बनवले, ट्रान्सक्रिप्ट केलं आणि या दोन्ही बाबी ज्या आहेत ते मिक्स मेथड म्हणून यूज केल्या. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जेव्हा कंबाईन पण यूज केले जातात त्याला मिक्स मेथड रिसर्च म्हणतात. तर ह्या यूज करून एक पेपर 2 पेपर आहेत जे तुम्ही लॅन्सेटच्या याच्यावर बघू शकता, डिप्रेशनच्या संदर्भामध्ये आहे. या दोन्ही मेथड म्हणजे मी जे शिकलोय ते ह्या दोन्ही मिक्स मेथड म्हणून जर यूज केला तर रिचनेस जो आहे ॲनालिसिस मधलं ते खूप वाढतं आणि बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. म्हणजे ॲनालिसिसला धरून. एखादी गोष्ट आता जसं डिप्रेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे मिक्स मेथड यूज केला. तर मिक्स मेथडमध्ये काय तर वोटर लिस्टच्या माध्यमातून आम्ही जो सॅम्पल घेतला त्यांच्यापर्यंत त्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करणारी टीम होती. प्लस दुसऱ्या टीमकडे त्या लोकांसोबत काम करणारा जो ग्रुप होता तर त्यांच्यासोबत FGD कंडक्ट केला. त्यांचं या विषयाला धरून कसं मांडणी होती, डिप्रेशनला घेऊन ते कसं काम करायचे, किती केसेस त्यांनी सॉल्व्ह केल्या, कशा पद्धतीने केलं, हे FGD पण केलं. आता काही लोकांच्या केस स्टडीज पण होत्या त्यांच्याकडे जे काउन्सिलर्स फील्डमध्ये काम करायचे. तर त्या सुद्धा केस स्टडीज या अभ्यासाचा भाग बनून घेतल्या. तर अशा पद्धतीने मिक्स मेथड सुद्धा यूज करता येते ती जर सायंटिफिकली फॉलो केली तर. मला वाटते आपण थोडंसं फास्ट जायला पाहिजे. बराचसा कंटेंट आहे याच्यात आणखीन. बापरे, खूप सारा आहे आणखी. मला वाटते अजून एक लेक्चर याच्यावर जाईलच. आतापर्यंत याच्यामध्ये कुणाला काही विचारायचं आहे? सिलेबस सोडून द्यायचा आणि आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. समजलं सर. कोणाला काही विचारायचं नसेल तर दुसरा प्रश्न पण मी सोबतच विचारला की तुम्ही सगळे या सिलेबस सोबत आहात की सिलेबस सोडून द्यायचा आणि आपल्या टॉपिक्सला सुरुवात करायची? सर सिलेबस घ्या. सिलेबस घ्या सर. सिलेबस नुसारच जाऊ सर आपण. थोडा टाइम लागला तर चालेल, पण सगळं व्यवस्थित कळेल समजा सगळ्यांना. समजला तरच आपण पुढची स्टेप करू शकतो सर. सिलेबस हे तुमच्यासाठी पण आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्यासाठी आहे. ते याच्यासाठी की परत परत माझ्या डोळ्याखालनं तो सिलेबस जाणार, तर मला कुठेही काही जर मिळालं तर ते मग तुमच्यासमोर आणता येतं किंवा त्या मला लक्षात येते की अरे, जसं मला वाटते
आता आकाश आहे का नाही आहे? आज आकाशने सुट्टी घेतली वाटते. आहे का आकाश? एकाच मोबाईलवरून आहे. आकाश पडगण का सर? नाही, आकाश मगाशी जॉईंट होते कोणतरी, आकाश उत्तमराव असं काहीतरी होतं नाव ते. विकासही गेला का? ओके, नेटवर्क गेलं वाटतं लोकांचं. ठीक आहे. काय सांगत होतो तुम्ही? विसरला होता. हां, तर मी ॲक्च्युली मला तो मुद्दा आठवला की मी सहज ग्रंथालयामध्ये गेलो होतो आणि मला एक बुक मिळालं ज्याच्यामध्ये युनिट फर्स्टचा सिलेबस होता आणि ते आकाशने ग्रुपवर टाकलं त्यांच्या. आत्ताची जी बॅच आहे भक्ती, आणखीन कोण, वैष्णवी, अभय, यांच्या त्या ग्रुपवर ते टीचिंग टेक्निक्स काहीतरी नाव आहे त्याचं, त्या बुकचं. तर त्याला मी सांगितलं होतं की ते त्याचं फ्रंट पेज आणि इंडेक्स हे ग्रुपवर टाकायला. तर तसं सिलेबस माझ्यासाठी पण माझं ठरतं यासाठी की परत परत ते आता बघणं होतं आणि मग आपल्याला लक्षात येते की कोणते कंटेंट्स आहेत त्या सिलेबसमध्ये, त्याच्यामुळे. सो आपण थांबूया. आज 8:29 झाले. कोणाला काही विचारायचं नसेल तर.